नमस्कार शेतकरी बांधवांनो, काल मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेत का, तीही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मित्रांनो, वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत। मंत्रिमंडळ निर्णय 18 फेब्रुवारी 2025 ते आपण इथं बघूयात। जलसंपदा विभागासाठी काय निर्णय घेण्यात आलेला आहे, तर इथं म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1594 कोटीची मान्यता इथे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594 कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरा निर्णय काय, तर दुसरा निर्णय तर आपण इथे बघूयात। याच्यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले ते निर्णय इथे बघू शकता। तर जळगाव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे बॅरेजमध्ये प्रकल्पासाठी 1275 कोटी 87 लाख रुपयाची तरतूद इथे करण्यात आलेली आहे। झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इथे मंजुरी देण्यात आलेली आहे। अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। आता गृह विभागासाठी इथे काय निर्णय घेण्यात आलेला आहे, तर गृह विभागासाठी राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स 364 पदांना त्यासाठी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिता 346 पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा शासन निर्णय जो मंत्रिमंडळ निर्णय तो बघू शकता। 6व्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 6वा वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी शिफारस करेल। या शिफारसीबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत असेल, असे इथे सांगण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा जो मंत्रिमंडळ निर्णय तो कोणता आहे, तर बघू शकता। पुण्यातील दीनानाथ मंगेश हॉस्पिटलला नाल्यावरील पुलांच्या बांधकामासाठी जमीन देण्यात आलेली आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेश फाउंडेशन हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी राज्यातील रोपवेची कामे करण्यास मान्यता देण्यात आली। राज्यातील रोपवेची कामे कार्यान्वित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पुढचा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच करा। तर मित्रांनो, एवढे मंत्रिमंडळ निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असं इथे दिसून येते। तर मित्रांनो, हे होतं छोटंसं पण महत्त्वपूर्ण अपडेट। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।